श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाओ. यंदा 2024मध्ये दीप अमावस्या कधी आली आहे? या दिवशी दिव्यांची पूजा कशा पद्धतीने करायची असते? दीप अमावस्या दिवशी आपण पूजाविधी कसा करायचा आणि त्या दिवशी कोणतं साहित्य लागतं, पूजा कशी मांडायची, याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. जे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देत असतात, आपलं घर प्रकाशमय करत असतात, आपल्या जीवनात प्रकाश टाकत असतात आणि आपल्या प्रत्येक सणांमध्ये, प्रत्येक व्रतांमध्ये ज्या दिव्यांची गरज असते, जे दिवे आपण प्रज्वलित करत असतो, याच दिव्यांची पूजा करण्याचा एक विशिष्ट असा दिवस असतो. तो दिवस म्हणजेच दीप अमावस्या. यालाच आषाढी अमावस्या देखील म्हटलं जातं. यंदा दीप अमावस्या आली आहे 4 ऑगस्ट रोजी, रविवारी. या दिवशी तुमच्या घरातले सगळे छोटे मोठे कुठल्याही प्रकारचे दिवे असू द्यात, समया असू द्यात, सगळे धुवून स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत आणि मग त्यांची पूजा करायची आहे. पण आता ही पूजा कशी करायची, त्यासाठी कोणतं साहित्य वापरायचं, चला तर मग बघूया. यासाठी आपल्याला काय काय लागतं. यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हळदी कुंकू, उदबत्ती, वाती 2 प्रकारच्या, तेलाची वात आणि तुपाची वात, फुलं लागणार आहेत, अक्षता लागणार आहे, सुपारी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कणकीचे दिवे लागणार आहेत. या कणकीच्या दिव्यांनीच ह्या जे आपण दिवे पूजणार आहोत त्यांना ओवाळायचं आहे आणि त्यांचं नैवेद्य दाखवायचं आहे, कणकीच्या दिव्यांचाच. कणकीचे दिवे बनवताना कणिक आणि गूळ हे एकत्र करून त्याचे दिवे बनवायचे आहेत आणि त्या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळायचं आहे. आता पूजा कशी मांडायची, तर पूजा अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने मांडायची आहे. चौरंग घ्या किंवा पाटावरती केलं तरी चालेल. चौरंगावरती वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावरती आपण हे दिवे मांडून घ्यायचे आहेत. पण दिवे मांडताना खाली तांदळाची रास ठेवायची आहे, अक्षता ठेवायच्या आहेत. अक्षता ठेवून त्याच्यावरती तुमच्याकडे जेवढे काही दिवे असतील ते सगळे व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत. दिवे मांडून झाल्यानंतर सगळ्यात आधी दिवे प्रज्वलित करायचे आहेत. जे पाटावरती आपण दिवे मांडले आहेत त्यांच्यामध्ये वाती घालून, तेल घालून ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर ताटामध्ये जे आपण कणकीचे दिवे बनवून घेतले आहेत त्यामध्ये तुपाच्या वाती घालून ते देखील प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि दिवे प्रज्वलित केल्यानंतरच पूजा करायची आहे. पूजा करताना सर्वात आधी सुपारी मांडायची आहे. तांदळावरती एक सुपारी मांडायची आहे गणपती म्हणून आणि त्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर दिव्यांना देखील हळदी कुंकू, फूल आणि अक्षदा अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने ही आपण पूजा करायची आहे आणि नंतर कणकीच्या दिव्यांनी याला ओवाळायचं आहे. ओवाळून झाल्यानंतर पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासोबतच ज्वारीच्या लाह्या आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. दीप अमावस्येला ज्वारीच्या लाह्या आणि गुळाचा नैवेद्य महत्त्वाचा आहे. हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर हात जोडून दिव्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी दिव्याजवळ प्रार्थना करायची आहे. आमच्या घरात असाच प्रकाशमय वातावरण राहो, आनंदी वातावरण राहो, यासाठी प्रार्थना करायची आहे. ह्या अशा पद्धतीने तुम्ही दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करायची आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दीप अमावस्येला तुम्ही दिव्यांची पूजा करायची आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.